कसं वाटेल जर आपलं घर फक्त 4 भिंती न राहता एक डिवाइन पॉवर हाऊस म्हणजे एक दैवी ऊर्जा केंद्र बनलं तर? चला, आज आपण हेच समजून घेऊया की कृतज्ञतेचा हा चमत्कार काय आहे आणि कसा एक छोटासा बदल आपल्या घरातली सगळी ऊर्जा बदलू शकतो. बरं, तर याला जरा नीट समजून घेऊया. आपल्या घरात ना 2 प्रकारच्या ऊर्जा नेहमी काम करत असतात. एकीकडे आहे तक्रार, जी घरातली सगळी चांगली ऊर्जा खिचून घेते आणि वातावरण निगेटिव्ह बनवते. आणि दुसरीकडे आहे धन्यवाद किंवा कृतज्ञता, जी पॉझिटिव्ह एनर्जीला जणू काही आमंत्रण देते. आणि हा फरक खूप मोठा आहे खरंच. सगळ्यात आधी बघूया हा तक्रारीचा सापळा असतो तरी काय आणि आपण यात नकळतपणे अडकतो कसे. हे वाक्य खरंच खूप महत्वाचं आहे. जरा विचार करा, प्रत्येक तक्रारीसोबत आपण फक्त निगेटिव्हिटी नाही पसरवत, तर आपण आपल्या आतली ऊर्जा अक्षरशः कमी करत असतो. म्हणजे मूळ मुद्दा हा आहे की तक्रार ही फक्त एक वाईट सवय नाहीये, तर ती आहे ऊर्जेची कमतरता. सोप्या भाषेत सांगायचं तर आपणच आपली बॅटरी डिस्चार्ज करतोय आणि घरात एक नेगेटिव्ह पोकळी तयार करतोय. पण काळजी करण्याचं काहीही कारण नाही. यावर एक जबरदस्त उपाय आहे आणि तो उपाय लपलाय कृतज्ञतेच्या शक्तीमध्ये. चला तर मग बघूया ही शक्ती नक्की काम करते तरी कशी. ओके, तर प्रश्न असा आहे की जर तक्रारीमुळे ऊर्जा बाहेर जात असेल तर मग ही सकारात्मक, ही दैवी ऊर्जा आपल्या घरात आणि आपल्या आयुष्यात आणायची कशी? आणि याचं उत्तर या एका वाक्यात आहे. कृतज्ञतेची भावना ही एका चुंबकासारखी आहे, एक मॅग्नेटिक फोर्स. जसं चुंबक लोखंडाला खेचतो ना, अगदी तसंच कृतज्ञता घरातल्या सगळ्यात चांगल्या पॉझिटिव्ह ऊर्जेला आपल्याकडे खेचून आणते. आता गंमत बघा, ही ऊर्जा फक्त बाहेरूनच येते असं नाहीये, तर कृतज्ञता आपल्या आत जी मानवी वीज आहे ना, म्हणजे आपली स्वतःची जी ऊर्जा आहे, तिला ॲक्टिवेट करते आणि थेट सर्वोच्च पातळीवर घेऊन जाते. हे सगळं ऐकायला तर खूप छान वाटतंय, बरोबर? पण मग हे प्रत्यक्षात करायचं कसं? चला, आता एक इतका सोपा उपाय बघूया की जो कोणीही आजपासूनच सुरू करू शकतं. हे बघा, हे इतकं सोपं आहे. फक्त 3 स्टेप्स. रात्री झोपायच्या आधी आपल्या पार्टनरला किंवा घरातल्या कोणालाही अगदी मनापासून धन्यवाद म्हणा आणि मग फक्त बघा तुमच्या नात्यातली आणि घरातली ऊर्जा कशी बदलते. आणि हो, धन्यवाद देण्यासाठी काहीतरी मोठं घडण्याची वाट बघायची अजिबात गरज नाहीये. दिवसातल्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी, हो अगदी एका कप चहासाठी सुद्धा मनापासून थँक्यू म्हणता येतं. आणि यातच खरी गंमत आहे. ही कदाचित एक छोटीशी कृती वाटेल, पण तिच्यात आपल्या आयुष्यात आणि घरात एक खूप मोठा पॉझिटिव्ह बदल घडवण्याची ताकद आहे. ही खरं तर एक छोटीशी गुंतवणूक आहे, जिचा परतावा प्रचंड मोठा आहे. तर मग जाता जाता एक विचार, आजच्या दिवसात अशी कोणती सगळ्यात छोटी गोष्ट घडलीये ज्यासाठी आपण मनापासून धन्यवाद देऊ शकतो? यावर नक्की विचार करा आणि आपल्या घराला एक दैवी ऊर्जा केंद्र बनवण्याच्या दिशेने पहिलं पाऊल टाका.